ठाणे अभियान आयोजित करण्यात आलेलं आहे। आज आपण इथे झाडं ग्रेसमध्ये लावण्यात आलेले आहेत। काय सांगणार याबद्दल? याबद्दल मी असं सांगतो की ठाणे महापालिकेने यावर्षी 1 लाख वृक्ष लावायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान आपण उपक्रम राबवतोय। त्या अंतर्गत आपण मागच्या आठवड्यामध्ये स्कूलमध्ये काही झाडं आपण पुरवली, शाळांचा उपक्रम आपण केलेला, त्यांना आपण झाडं दिली, खत दिलं आणि त्या माध्यमातून झाडं लावण्याचा आपण टप्पा पूर्ण केला। आता या आठवड्यामध्ये 7 आणि उद्यापर्यंत आपण सोसायट्यांना आवाहन केलेलं आहे। तर ह्या मुंब्रा समितीमध्ये एकूण आम्ही 10 सोसायट्यांना रोपं पुरवलेली आहेत, खत पुरवलेलं आहे आणि त्यांना आवाहन केलं की आपापल्या सोसायटीमध्ये जो गार्डन एरिया त्यामध्ये झाडं लावा, जेणेकरून जे आता आपल्याला माहिती आहे की झाडं कमी होतात किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे तापमान वाढतंय, जे आपल्याला गरमी जाणवते, तर त्याच्यावर एक सोल्युशन आहे की आपल्याला झाडं जास्तीत जास्त लावणं गरजेचं आहे। पक्ष्यांना खाद्य हवंय तर आपण फळाची झाडं लावली पाहिजेत की जे पक्ष्यांना योग्य ठरतील। तर अशा प्रकारचा आम्ही ग्रेस सोसायटीमध्ये हा कार्यक्रम सुरुवात केलेली आहे। अशा प्रकारे आम्ही एकूण 10 सोसायटी मुंब्र्यामध्ये सिलेक्ट केलेले, तिकडे झाडं पोहोचवली आहेत आणि त्या 10 सोसायट्यांकडून आम्ही किमान 200 झाडं लावण्याचं हे उपक्रम हाती घेतलेलं आहे। त्याला ग्रेसने चांगलं सहकार्य दिलेलं आहे त्याबद्दल त्यांच्या। आणि आमचे जे वरिष्ठ साहेब आहेत, जे सचिन पवार साहेब आहेत, केदार पाटील वृक्ष अधिकारी आहेत, उपायुक्त आहेत सचिन पवार साहेब, यांनी चांगलं आम्हाला मार्गदर्शन केले। त्यांच्या अंडर आम्ही ही योजना राबवतो। सर, ही जी मोहीम आहे आपण नुसतं मुंब्र्यामध्ये केलेली आहे का? ही आपण एकूण ठाणे शहरामध्ये 110 सोसायट्या, नाही कळव्यामध्ये पण केलेली आहे। आपण 10 सोसायट्या कळव्यामध्ये घेतलेल्या आहेत, दिवा समितीमध्ये पण 10 सोसायट्या, एकूण माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 30 सोसायटी घेतल्या। तर त्या 30 सोसायटीमध्ये आम्ही 600 झाडं ह्या 2 दिवसामध्ये लावतोय। ग्रेस में जो है झाड़ लगाए गए हैं, क्या कहना चाहेंगे आप? ये अभियान जो चल रहा है टीएमसी की तरफ से, और हमारे दिनेश गावड़े साहब भी 3 दिन से हमारी सोसाइटी को अप्रोच कर रहे थे। मैं उनका शुक्रगुजार हूँ कि वो यहाँ पर आए हैं और इन 10 सोसाइटीज़ में हमारी एक ग्रेस की सोसाइटी को इन्होंने चुना है। आप देख रहे हैं कि आज की दौर में झाड़ों का कितना इम्पोर्टेंस है। ऑक्सीजन की कमी हो रही है गर्मी की वजह से, जैसे उन्होंने पहले भी कहा है, और इसके पहले भी जितने भी झाड़ यहाँ पर लगे हैं सब इन्हीं के अभियान से लगे हैं। और अल्हम्दुलिल्लाह देख रहे हैं कि ग्रेस में अभी काफ़ी हरियाली है, लेकिन और झाड़ की भी ज़रूरत है, जो आज यहाँ पर इन्होंने आके ये अभियान किया है और यहाँ पर लगाया है। मैं टीएमसी का और जितने भी सहकारी हैं यहाँ पर उनका सब धन्यवाद कहना चाहूँगा, आदित्य साहब का, सबका। और यहाँ पर अभी ये झाड़ अभियान चल रहा है और ये झाड़ लगा रहे हैं। बहुत बहुत शुक्रिया।